बायकोच्या भांडणामध्ये वाघ जरी आला तरी त्याची शेळी होऊन जाते. चला बघूया आज इथे काय होतंय ते. तेच दाखवायला मंचावर येत आहेत विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, विनोदाचे नवे फंडे ईशा डे आणि हास्य महारथी समीर चौगुले. जीप मधून उतरेपर्यंत कटकट कटकट. तुम्ही बंद करा. राजस्थानला गेलो असतो, मीनाताईंनी सांगितलं होतं शहामृग तरी दिसलं असतं. राजस्थानला छांबरूक असतं. उंट काय तुझ्या डोंबिवलीत असतात. तुझी आई जाते लिंब आणायला. उंट व्याघ्र दर्शन टायगर सफारी करूया. टायगर सफारी करूया. एक तरी दिसला का वाघ? वाघ दाखवतायत. वाघ भाऊ आहे माझा. दादा दादा वहिनी आली. अरे वहिनी कशा म्हणाला. हेच करा तुम्ही सतत. तिकडे ठेवतो मी. बूट उचला. मोलकरी नाही ठेवणारच आहे मी. कळलं ना. ठेवा. बूट उचला. मला सांगते ती. नीट ठेवा सगळं. आणि तो वाघ आहे ना तुझ्यामुळे दिसलेला नाहीये. काय संबंध? एवढं मोठं वेफरचं पाकिट घेऊन ये तिकडे. अख्ख्या जंगलात कुरुम कुरुम आवाज येतोय. कसा येतोय? कुरुम कुरुम आवाज येतोय. आणि वेफर संपल्यावर फक असा गेलास ते पेशवी फाडलीस तिकडे तू. काहीच दिसत नव्हतं. कंटाळा आला होता. पक्ष्यांचा थवा फडफड फडफड असा उडाला. तुला माहितीये का? अति करून वाघ होता ना तो येत होता दचकला आणि गेला मागच्या मागे. तो टूर लीडर सांगत होता हाच रूट आहे वाघाचा. हे बघा इथे वाघाचे पंजे सांगत होता तो. पंजे म्हणजे वाघाचे पंजे नव्हते. चिखल विस्कटला होता फक्त. वाघाचे पंजे म्हणे. नशिबात वाघ लागतो. तुझ्या नशिबातच नाही. नशिबात मला तरी डावीकडे गवा दिसला. दुर्बीण काढली तर तूच होतीस. नाहीच रे. म्हणजे ना वाघ दिसायला सुद्धा ना नशीब लागतं, पेशन्स लागतात आणि वाघाचं काळीज लागतं. दिसला मग तुम्हाला? तुमचं वाघाचं काळीज आहे ना. दिसला तुम्हाला वाघ? होय. काय दिसलं? रान कोंबडी जी दर रविवारी खाते मी. रानकोंबडी खातेस? रानकोंबडी एवढी असते खातेस तू? रानकोंबडी वाटते मला सांगतेस तू. एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही. वडनेरकरांची वाघीण पहिली आणि शेवटची वाघीण आहे तुमच्या आयुष्यातली. हो मग डे कशाला मारायला लावतेस आडनाव? वडनेरकरांची वाघी मग डेची काय चिमणी आहे? मला सांगतो वडनेरकरांची वाघी. अरे वडनेरकर स्पेलिंग येत नाही म्हणून डे केलं त्यांनी. मला माहित नाही. लोकाला ताप नकाला बोलू. जागा मी त्याला ना आता फोनच करतो. तो टूर लीडर मारतोय आता माझ्या. सांगत होते राजस्थानला जाऊया. मीनाताईंनी सांगितलं. थांब का जरा राव. एक वाघ दिसला नाही. टायगर सफारी करूया. टायगर सफारी. हॅलो. आला मला नुसता. हा तुम्ही ते याला पाठवलं होतं काय ते व्याघ्र दर्शन वगैरे. हा किती वाघ? 5 वाघ दाखवणार होतात ना. एक पण दिसला नाही. 2 दिवस झाले एक पण वाघ मला दिसला नाही. हा अरे लाज वाटली पाहिजे. किती पैसे घेतलेत? होल्ड करा. हा होल्ड करतो. चल. हा आहे माझ्या खूप वेळ आहे. होल्ड करतो. हा चला. आपण याला शोधतोय. इथे आलाय बघा. हा चला. आडवा या आवाज कमी कर का जरा. सुरू करणार सर. बोलतोय ना मी. थांब जरा. हा झालं तुमचं होल्ड करून. ए जरा थांब ना ग. हा बोला बोला बोला. हा हा बोला. हा हो वाघ पाठवा ना. मग वाघ पाठवा ना रूमवर. मी वाघ बघितलेला नाही. तुम्ही वाघ पाठवा रूमवर. हा पाठवू शकता का तुम्ही? नाही की नाही? मग रिफंड द्यायचे. सगळे पैसे रिफंड द्यायचे. हा फोन ठेवा आता. चला डोकं फिरलं. फोन ठेवा. फोन केला डुप्लिकेट वाघ पाठवला. ए जा बाबा. मालकाला सांग ओरिजिनल वाघ पाहिजे. जा बघू नको. जा ना बाबा. जा ना. हाय गुड इव्हनिंग. इकडे कुठे? टायगर सफारी. आम्ही तुम्हाला बघायला जायला हवं तिथे. तुम्हीच दाखवायला येत आहेत.
That's life. I'm just a common man with zero nuisance value. Nice. She's वाघीण ऑफ वडनेरकर्स. का बोलताय मला का बोलताय तू आहेस ना मगाशी बोललीस ना मला वडनेरकरांची वाघीण आहे. बोलू नका नुसतं बोलू नका करा काहीतरी तर तोच करेल काहीतरी तोच करेल. हड 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 अगं हात नका करूस ना पिंडो. हड काय करते झुरळ आहे का ते मिशीवाला. हड हड करशील त्यांनी झेप घातली तर तुझी हड गायब होतील अंगातली. टाळी दिली वाघाने. आयुष्य रेषा धनरेषा गायब झाली. 2 लाल रेषा आल्यात रक्त आहे रे. अरे बापरे. ऍक्च्युली शी इज व्हेरी सॉरी. बोलत शी इज जस्ट हिअर फॉर कॉमेडी. नो बोलत राहा बिझी ठेवा मला आयडिया आली जाऊ नको सोडून जाऊ मी नकोस. बघते नाही नाही तू बोल ह्याच्या आधीचा साठी बोलत- सगळं सॉरी. बोलत जाऊ राहा नकोस. बोलत राहा याच्या आधी सगळं सांग. आय हॅव ऑलवेज हेल्प सेव्ह टायगर प्रोजेक्ट. नाईस. वाघाची संख्या वाढली पाहिजे. वाघाच असले पाहिजे माणूस. अरे येडीस का? कीटकनाशक कशाला मारलं झुरळ आहे का ते. मी काहीतरी प्रयत्न तरी करते तुम्ही करा काहीतरी बोलू नका फक्त सतत कच खाऊ धोरण असतं तुमचं कधीतरी छाती पुढे करून संकटाला सामोरे जा. छाती पुढे करायच्या गोष्टी करू नकोस. मी आतल्यात काय काय आवडलंय माझं मला माहिती आहे. वाघ तुझ्याकडे बघतोय म्हणजे तू त्याला त्याची डिनर वाटतेस. कॉन्सन्ट्रेट. नवरा आहात ना तुम्ही माझा नवरा आहात ना. होय नवरा आहे. सावित्रीने सत्यवनाचे प्राण वाचवले होते काहीतरी करा कधीतरी बिंडो बायकोसाठी. उलटा बोलतेस तू. सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले होते ना. मग? मग तू वाचव. आयुष्यात ना कधी अभ्यास नाही कुठल्या गोष्टीचा काही नाही वाचन नाही. बिंडोक बिंडोक बिंडोक. जास्त बोलू नका छताडावर बसेल ना चकल्या निघतील दिवाळीच्या आधी. दुसरं काय केलंस आयुष्यभर. छाताडावर तर बसलीस मध्ये आयुष्याच्या. जास्त बोलू नका तुम्ही मी आधीच सांगून मी ठेवते. बोलणार जास्त. नाही, दरवेळचं आहे तुझं. बोला, मी ऐकते आज. ए गाप जरा तू गाप ना. जर बोलणार हे हाय मी आहे. होय सर सर आम्ही असं काय करू म्हणजे तुम्ही जाल. काय- मी गाणं म्हणते. गाणं नको. गाणं म्हणू वागोबा वागोबा भागला. वाघ पण हसतोय का तुझ्या गाण्यावर. लायकी मग तुझ्या गाण्याची काय आहे? मी अरे असं म्हणतो काही नको करूस तू. गोष्ट सांगू हाय. गोष्ट सांगू इकडे आहे इकडे आहे. लेकीकडे जाते तू प्रोटी खाते. ही गोष्ट कशाला सांगतेस तू. या गोष्टीचा राग आहे वाघांना. त्याच्या पूर्वजांनी सांगितलं नसेल का एक म्हातारी होती फसवून गेली म्हणून. बिल्डू काय बावल्यात 1 नंबरची मंदाड आहेस बाकी काही नाहीये. अक्कल नाहीये डोक्यात. तोंड सांभाळून बोला सतत मंदाड बोलणं बरोबर नाहीये. मी बोलणार. अति होत आहे मी बोलणार. अति होत आहे तुमचं. माझ्या आईशी तशीच वागतेस नेहमी ना म्हणून मी बोलणार. आज चान्स आहे. आई नाही ना घरी. काय चुकीची वागते मी काय चुकीची वागतेस काय चुकीची वागते? नेहमी माझ्या आईशी तसंच वागतेस तू. कसं वागते? अरे आई एकदा झोपली होती. माझी आई एकदा मध्ये माझी आई एकदा झोपली होती. हा. आई झोपली होती तोंड उघडं होते त्याचं. मग वाजवेन ना चल ना बाबा नको ना आवाज काढू. घोरायचा आवाज येतो असाच येत होता. घोरायचा असाच आवाज येत होता आईचा. हे बघ घोरायची नक्कल करतोय तुझ्या आईची. लक्षात घे जरा. तुमच्या आईची गोष्ट सुरू आहे ना. होय, माझी. म्हणजे तुमच्या आईची नक्कल करतोय. ए माझ्या आईची नक्कल नाही आता? करायचं. माझी आई आवाज करत नव्हती. हा, घरात पडली होती. 1 मिनिट. माझी आई झोपलेली होती. हिला काय वाटलं माझी आई गेली. डोक्यावर पांघरून टाकलं तिने आणि सगळ्या सोसायटीला कळवलं माझी आई गेली. किंवा माझ्या आईचे डोळे उघडले ना तेव्हा सगळे बसलेले होते सोसायटीचे. अरे अरे म्हातारी हो. कशी गेली म्हणून. हो. वागलं. कारण मी कंटाळले. लात मारी
घाण 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 बोलतोय ना नवरा बायको मध्ये घाण 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 वाज मला खनखन. कधी सुट्टी यायच्या आईपासून असं झालंय मला. असं काय बोल ए गप ना बाबा तुझ्या हा डोक्यात जाऊ नको मला. आता आता टाळ कसं टाकलं माझा ताप केलाय. बोल आता बोल तुला काय बोलायचं बोल. का काय कमी अजून अजून अरे ए, मी नाही श्याम. मग टाळ कसं टाकलंय मी आता आयुष्यभर जगात कोणी मला आवरू शकत नाही. हे श्याम गप्प बस तुला सांगून ठेवतोय. तुम्ही सांग. एक मिनिट हा, एक त्याच्याशी मिनिट. असं आवाज बोलू कमी नका. हा काय त्याच्याशी असं बोलायचं नाही. का नाही बोलायचं चिडायचं नाही त्याच्यावर. का नाही चिडायचं नाही चिडायचं त्याच्यावर. कोण लागतो तुझा? तुला म्हणून सांगते मी. याची आई यांची आई इतका त्रास देते मला. जाच करते माझा. जा जा कधीतरी जाऊन भेट. तू पण भेट तुला पण कळेल. अशी बघ ना चालतंय. भेट कधीतरी जाऊन. आतल्या गाठीची बाई आहे तुला पण कळेल. आईला आतल्या गाठीचं म्हणायचं त्रास नाही? देतात. चुकलं माझं. काय? लग्न करून चुकले मी त्या घरात. माझं पण चुकलंय. सगळं सांगितलंस ना त्याला. आता हे आता जगभर बोंबल तिकडे जाऊन सगळं आमच्या घरात त्या गोष्टी बाहेर सांग. नाही तंगड्या तोडून हातात शेपटी अशी दाबून टाकतोय. माझ्या भावाशी असं बोल. कोण आहे? एक मिनिट कोण आहे हा तुझा कोण आहे हा तुझा भाऊ आहे माझा, लायकी आहे मन त्याची? मोकळं. भाऊ आहे याची लायकी आहे भाऊ बनायची आहे. हा, भाऊ आहे चल 30,000 रुपये काढ. मागच्या दिवाळीत तुला 30,000 दिले होते फटाक्यासाठी. नाही देणार. 30,000 रुपये काढ चल. नाही देणार. 30,000 रुपये काढ. मला 30 आत्ताच्या आत्ता नाही पाहिजे. देणार तो. मला मी नाही सोडणार. नाही देणार तो पैसे. मला 30,000 पाहिजे. हे कुठे घालू रे मी मंडीतून स्वाईप करू का? असं बोलू नका. कॅश दिली होती ना कॅश दे मला. असं बोलायचं नाही त्याच्याशी. का नाही बोलायचं? नाही बोलायचं. माझा भाऊ होतो. का नाही बोलायचं? माझ्या आईशी कसं बोलतेस तू? काय बोलते मी? काय बोलतेस? काय बोलते मी? अरे ए तुला सांगतो ऐक रे. काय बोलते मी? ऐक, ऐक ना, इकडे बघ. नाही काय मी काय बोलते तुमच्या आईशी? मागच्या दिवाळीत घराची साफसफाई करायची होती. करायची तू होती. साफसफाई करायला उठली स्टूल घेतलंस आणि त्याच्यावर उभी राहिलीस बरोबर आहे? म्हणजे काम मीच करते ना. ऐक जरा माझ्या आईला जरा दया आली तुझी म्हणून येते स्टूल पकडायला म्हणून तिचं स्टूल पकडलं. काय वाईट केलं तिने? मग? वरचं तुला काय सगळा कचरा काढायचा होता. दुसरा स्टूल घ्यायचा आणि चढायचं ना. माझ्या आईच्या खांद्यावर पाय द्यायला तरी चढलीस तू. कामाच्या गडबडीत झालं. कामाच्या गडबडीत झालं? मी गुंग होऊ नाही शकत कामाच्या गडबडीत असं काहीतरी. हा? तिला पाय मी काय एवढं काय मोठं इकडे तमाशा बोल काय? करते? हा? तुम्ही हात नका लावू. सोडा यार सोडा. अरे चल ना ये वाजवेन सोडणं बिडणं म्हणालास तर. एक ये. मिनिट. असं बोलायचं नाही त्याच्याशी. मी आधीच सांगते. का नाही बोलायचं? मी पण सगळं काढे ना तुमचं. काढ चल. काढे. काढ सगळं काढ चल. थांब ना. अच्छा, काढू काढ, ना काढ. विषय तर काढतेच आता. हा, काढ चल. आपण मनालीला गेलो होतो गेल्या वर्षी. हा, गेलो होतो. तो बर्फाचा डोंगर चढायचा होता आठवलं? हो, चढायचा होता. दुसऱ्याच बाईचा हात धरून अख्खा डोंगर चढलात. वर गेल्यावर कळलं मी खाली आहे. हा मग झालं ना चुकून. असं होऊ शकतं ना तुझ्या आता आकाराची. काय? ए, पुढे चालला तू. चल इकडे पुढे चालला. नाण्या चल इकडे ऐक सगळं. माझा मनालीचा किस्सा सांगितलास ना तू. त्याच्या पुढे 3 महिन्यांनी मनालीला आपण परत गेलो होतो. माझ्या बहिणीला घेऊन गेलीस. ताई चल की बाई आपण जाऊया मनालीला. या सुरात तू तिला नेलंस बिचारी. असं बोलत होते मी. असंच बोलत होती. बरं. माझ्या ताईला तू सांगितलंस चला खेळूया आणि तिला बर्फात गाडलंस ग. एवढं फटकं मुंडकं बाहेर होतं. त्या म्हणाल्या होत्या हा खेळ खेळूया म्हणून. अरे म्हणून विसरून जायचं. माझ्या ताईला विसरून 20 किलोमीटर गेलीस बस घेऊन. मला काय माहिती. त्याच्यानंतर अचानक अरे बापरे वंश दिसत नाही येत बसमध्ये कुठे गेल्या असं म्हणालीस ना आणि परत आलीस ना. माझी आली तेव्हा ताई डायरेक्ट डोर फ्रेम झाली होती कडक. निघायचं त्यांनी बाहेर बघ. निघायचं म्हणजे काय? मग काय त्यांना त्याच्या काय पुढे महिनाभर फ्रीज उघडला तरी थरथर कापत होती. आता बोल ना तू. माझी काही चूक नाहीये त्याच्यात. तुझी चूक आहे माझी चुकलं. मी तुझे लग्न केलं हेच माझं चुकलं. त्या म्हणाल्या होत्या आपण खेळ खेळूया. वाजव ना, माझ्या- भिकाऱ्या, वाजव ना. तू सांग ना मला. अजिबात नाही. वा वा भन्नाट परफॉर्मन्स. बघा हा सरस काय म्हणतात प्रसादा. पशा तू इतका अफलातून वाघ करतोस ना. म्हणजे नॉर्मल कॅरेक्टर्समध्ये व्हरायटी देणारे नट मी बघितलेत. वाघात व्हरायटी देतोस तू. वेगवेगळे वाघ तू एकट्यानेच केलेले आहेस या मंचावरती. वा वा बहारदार. तुमच्या दोघांचं पण ट्युनिंग आणि टायमिंग अफलातून. मजा आली. वंडरफुल. सई. क्रेझी परफॉर्मन्स होता. मला असं वाटतं की वाघालाही लाचार करणारा एकच प्राणी आहे तो म्हणजे मनुष्य प्राणी. आणि ह्या प्रहसनातून ते खूप छान बाहेर आलं. फारच भन्नाट कॉन्सेप्ट होती आणि तुम्ही ती खूप छान सादर केली. भावा कडक. म्हणजे फारच मजा आली. तू जसा आला होतास ज्या ॲटिट्यूडनी आणि ज्या ॲटिट्यूडनी गेलास तो फारच कमाल होता. तुम्ही दोघे फार छान भांडलात. मजा आली. या खूप मस्त झाली भांडणं. या वी लव्ह इट. थँक्यू. मंडळी एका अत्यंत रसिक पोलीस अधिकाऱ्याच्या आयुष्यात आलेत अरसिक चोर.
त्यामुळे चला बघूया हा चोर पोलिसांचा खेळ कसा रंगतोय ते. कबूल करायचं. दागिने कुठे दागिने कुठे काय घेतलं काय ए, दागिने माझ्यावर का ओरडतो हा दागिने कुठे दागिने कुठे आहेत? दागिने कुठे आहेत? साहेब मारू नका साहेब थांबा होय. साहेब थांबा. हा. बोल 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 पटपट बोल आम्ही कबूल करतो साहेब कबूल करतो आम्ही प्राजक्ता माईच्या घरात घुसलो होतो पण चोरी करायला नाही साहेब मग कशाला घुसला होता ते त्यांचं प्राजक्त प्रभा नावाचा कविता संग्रह आहे ना हा त्याच्या पुस्तकाचा गट्टा परत ठेवायला गेलो होतो परत ठेवायला हा साहेब आम्हाला तशी सुपारी मिळाली होती साहेब कोणी दिली होती अरे तू काय टीव्ही बघायला आला बोल ना ते सांगतो साहेब ते सांगतो ते सांगतो साहेब काय झालं साहेब काय झालं साहेब खरं खरं सांगतो प्राजक्ता मॅमनी नको नको असं म्हणत असता पण ज्यांना ज्यांना प्राजक्ता प्रभा जबरदस्ती वाटते ना त्या सगळ्यांनी एक गॉसिपचा ग्रुप केलाय आमच्या घरी नको बाबा असा नावाचा आमच्या घरी नको बाबा ह्या नावाचा group केला. हा त्या सगळ्यांनी आम्हाला सुपारी दिली हे पुस्तक घ्या आणि परत ठेवूया मला विश्वास नाही बसत आहे दागिने चोरलेत की नाही सांग नाही साहेब काय दागिने गायब झाले तिचे काय झालं खरं सांग दागिने हो ना हा हॅलो हा बोल 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 अगं नाही रे अरे ऐका ना मोये मामा आम्ही दागिने नाही खरंच नाही चोरले नाही अहो आम्ही साधे सिंधी चोर आहोत आम्ही नाही दागिने चोरले सांगा तुम्ही बरे मामा तुम्हाला सांगतो खरंच आई शपथ आम्ही फक्त गेलो पुस्तकं ठेवली आणि परत आलो बाकी काय नाही केलं आम्ही नाही मी हे तुमचं दुःख समजू शकतो मी पण असंच एक पुस्तकानं परत नेऊन ठेवलेलं आहे प्राजक्त माहीचं नाही अरुण कदमचा अरुण कदमनी स्वतःच्या हाताने एक पुस्तक लिहिला नाही हिंदी में डायरेक्शन कैसे करते हैं मी वाचायला गेलो शब्द इकडे तिकडे पळत होतं माहिती आहे हा तर शब्द एवढं सैरभैर ना एका जागेवर थांबतील ते शपथ वाचायचं सोडून दिलं त्याच्यामुळे ना मी तुमचं दुःख समजू शकतो समजू शकता ना? हा, सोडा. आणि हे आमचे साहेब आहेत ना जाम गरम डोक्याचे आहेत एकदा त्यांचा मूड ऑफ झाला की असे चिचून काढतात माहिती आहे ते काय साहेब तिकडे हसतात मस्त फोनवर मागाशी इथे गाणं वाजलं तेव्हा गाणं गुणगुणत होते अरे मेला रिंगटोन काय होती ही समोर से जाती है माहिती आहे तुला गुलजारांचं गाणं आहे गुलजार साहेब माहिती का तुम्हाला नाही वाहन माराय पाहिजे तुम्हाला वासाड्यानो गुलजार साहेब मोठं हिंदीतलं कवी त्यांनी बरीच गाणी लिहिली नाहीत आणि आमचे साहेब आहेत ना त्यांचं मोठं फॅन आहेत गाणं ऐकली ना असं वेड होतात त्यांच्यासाठी माहिती आहे हा काय आणि आज त्याचा वाढदिवस पण आहे तुम्ही सुटू शकाल तुम्ही फक्त म्हणायचं आम्ही गुलजार साहेबांचं मोठं फॅन आहोत आम्ही खायला हा चालेल फोन करतो. हाय, चालेल चालेल हा? चालेल काय मोरे हा. काय झालं काही नाही काय झालं रे साहेब काय नाही केलं हो साहेब दागिने कुठे आहेत? अहो साहेब ते तुम्हाला सांगतो आमचा काही दागिने नाही गुलजाराने शपथ हा कोणाची शपथ घेतली गुलजार गुलजारांची शपथ हा गुलजाराने शपथ गुलजारांची काय शपथ घेतली त्यांचा बर्थडे आहे ना आज आम्हाला लवकर घरी जायचंय हॅपी बर्थडे अरे गुलजारांचा वाढदिवस आहे आज. यांना माहिती आहे तुम्हाला माहिती आहे? आज 18 ऑगस्ट गुलजारांचा वाढदिवस आहे तुम्हाला माहिती आहे माहिती आहे कसं काय तू गुलजार तुमच्या घरी येणार आहेत की काय आमच्या घरी नाही ते आम्ही त्यांच्या घरी जाणार आहे आणि त्यांचा घेतला धोका लावून परत येणार आहे वाढदिवस आहे ना आज. गुलजारांच्या घरी गुलजारांच्या घरी यार यार बघ ना मला एक कळत नाहीये हल्ली चोरांमध्ये अचानक साहित्याबद्दल प्रेम कसं दाटून आलंय काय कळत नाही अरे आपले कविवर्य नारायण सुर्वे त्यांच्या घरी गेल्या महिन्यात चोरी झाली हा अरे भांडी गेली थोडंसं टीव्ही सेट वगैरे गेला दुसऱ्या दिवशी चोरांनी सगळं सामान आणून ठेवलं आणि चिठ्ठी लिहिली की मला माहित नव्हतं हे नारायण सुर्वेंचं घर आहे मला माफ करा मी नारायण सुर्वेंचा मोठा फॅन आहे काय बोलायचं याच्यावर सांगा बघू तुम्ही. बघा ना काय बोलायचं म्हणजे आपण मेल्यावर आपलं काय उरतं जगात तर आपण म्हणू शकतो की बा नाव उरतं कार्य उरतं कीर्ती उरते नारायण सुर्वेजी आज आपल्यात नाहीयेत पण त्यांच्या कविता शब्दांच्या रूपात आपल्या सगळ्यांच्या मनामनात आहेत की नाही पण या चोरांनी काय परतफेड केली मला सांगा बघा. याच्यापेक्षा दुसरी दात काय असू शकते कवितेला सांगा मला तुम्ही. खरंय साहेब. हा? आणि हे बघा हे चोर आहेत आणि हे गुलजार साहेबांचे फॅन आहेत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तर मला एक कळत नाहीये या चोरांमध्ये अचानक हे साहित्याविषयीचं प्रेम उफाळून आलंय की साहित्य रसिकांवर चोरी करायची वेळ आली आहे हेच कळत नाहीये अरे यार तुम्ही गुलजार यार गुलजार साहेबांचे फॅन आहात तुम्ही अरे गुलजार साहेब म्हणजे काय एकदम लभ्य माणूस अरे आवडतं आपल्याला वर बसा. अरे वर बसा सांगितलं ना अरे वाजवा ना हे करे वर बसा अरे गुलजार साहेबांचे फॅन आहे यार तुम्ही
अरे तुम्ही गुलजार साहेब गुलजार फॅन फॅन गँग आपली काय गुलजार साहेब हॅपी बर्थडे गुलजार साहेब हॅपी बर्थडे क्या बात आहे म्हणजे काय 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 बोलायचं चहा सांगा चहा नाही नाही, सांगा. साहेब चाय नको चहा घ्यायचा चाय नको साहेब वाजवे ना चहा घ्यायचा अरे गुलजार साहेब, अरे चहा घ्या मला बोललो ना ऑलरेडी चहा घ्या साहेब, हो? गुलजार 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 साहेबांचं नाव काढलं आणि त्याच्या पुढे अर्धा तास गेला नाही असं होऊच शकत नाही आज आपण मैफिल रंगवायची यार बाई क्या बात आहे ओय चहा सांगा चहा सांगितलं काय? बोला. हा. गुलजार साहेबांचं तुम्ही रोज हॅलो हॅलो साहेब नमस्कार आहाहा. मी रसिका वेंगुर्लेकर नमस्कार नमस्कार. नमस्कार तुम्ही गुलजार साहेबांच्या फॅन आहात नाही नाही 2 तास बसा जरा आलो मी 2 तास बसा गुलजार साहेबांचा यार तुम्ही साहेब कसं काय साहेब साहेब आहे मी फॅन आहे गुलजार साहेबांचे फॅन गुलजार साहेबांचा फॅन हो. हॅपी बर्थडे गुलजार साहेब आज वाढदिवस असतो का अच्छा, यार. अच्छा. अहो, पाहते 3 गुलजार साहेबांच्या फॅन इकडे आला तर सर ते पासपोर्ट व्हेरिफिकेशनचं काम हो होतं. करणार काही प्रॉब्लेम नाही याला पण चहा सांगू काय काय सांगा चहा सांगा अरे आज 3 फॅन आले गुलजार साहेबांच्या आपल्या क्या बात आहे. आज मैफिल आहे भाई आज मैफिल आहे क्या बात आहे. फॅन म्हणजे आम्ही डेंजर फॅन आहे डेंजर फॅन आहे डेंजर मध्ये डेंजर फॅन ते आपण गुलजार साहेबांचं ते आपण हे काय ते शायरी साई साई एक नंबर आहे एक नंबर म्हणजे जबरदस्त. इकडे आहे साहेब इकडे आहे. आणि साहेब ते आपलं गुलजार साहेबांचं ते आपलं काय पिक्चरची गाणी पिक्चरची गाणी एक नंबर हे बघा. साहेब साई पिक्चरची गाणी फन फनकार फनकार. मोठे फनकार आहे फनकार. अरे, काय केवढा मोठा फनकार आहे यार हे काय बोलायचं रे या त्या माणसाला साहेब तुम्ही बसा नाही अरे तुम्ही उभे अरे नको यार इथे बसतो ना, काही problem. अरे यार. अरे, बसतो. अरे नाही यार. तुम्ही खाली नाही बसायचं नाही, नाही, अरे, आम्ही खाली. गुलजारांचं fan, आम्ही मी पण खाली. खाली बसतो नाही, नाही, साहेब, अरे नाही यार तुम्ही वय बसता ना साहेब तुम्ही कसे खाली बसता काय हो? वय बसता ना साहेब अरे, तुम्ही. खाली बसता आमचं तुम्ही कसे बसता येस येस ते गाणं साहेब ते मगाशी गाणं ते जरा मस्त होते ते ते रिंगटोन रिंगटोन वरचं आहे माझं फेवरेट गाणं आहे ते म्हणून लावलं. आज सकाळीच लावलंय हा एवढं सोपं को म्हणजे उसको मोद के खाते हैं हे काय? तुझ्या बापाचं रसवंदी गृह आहे उसको मोडके खाते फनकन वाजव मस्करी नाही मजाक नाही मजाक नाही गुलजारांचे शब्द आहेत मजाक नाही करायचं काय अरे असं नाही करायचं आपण हे आहात ना भाई गुलजारांचे फॅन आहोत ना. आपला आदर्श आहे ना भाई गुलजार Yes, yes. त्यांच्या शब्दांची भंकस नाही करायची हो की नाही काय भाई काय काय काम पासपोर्ट व्हेरिफिकेशनचं काम होतं तुम्ही अरे वा देऊन टाका काही प्रॉब्लेम नाहीये हरून टाका काय रसिका वेंगुर्लेकर कोण आहेत मी साहेब हा, इथून येतो शब्द वा. एक नंबर तुम्हाला ओय, ओय, पुढे पुढे साहेब मस्त वाटलं जय गुलजार अरे जय गुलजार एक गुल अरे नाही यार असं नाही जायचं यार चहा सांगितलं नाही यार. काय केलं नाही, नाही, इकडे. आम्ही- चहा सांगितलं नाही चहा यार. नको चहा सांगू. घेऊन जायचं यार असं नाही अरे करायचं चहा सांगितलं चहा अरे गुलजारांचं नाव काढलं यार तुम्ही असं निघून जाता यार अरे गाणी बिडी म्हणू यार आज गुलजारांचा वाढदिवस हॅपी बर्थडे गुलजार साहेब हॅपी बर्थडे या बात काय तुमचं काय हे पासपोर्ट व्हेरिफिकेशन पासपोर्ट व्हेरिफिकेशन हा करून टाकतो काही प्रॉब्लेम नाहीये हा. गुलजारांचं हे काही प्रॉब्लेम हे काय मस्त गाता पण तुम्ही ते अरे आपलं काय बाबा हे ड्युटी करत असताना मध्ये मध्ये तसं वा. काय नाही बघ. हा. पण हे इकडे 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 अरे यार हे गुलजारांना आज 90 वर्ष पूर्ण झाली हा? किती झाली 90 वर्ष गुलजारांना पूर्ण झाली 90 असं काय दाखवतो फनकन वाजले ना मंकस नाही पाहिजे गुलजारांना 1934चा जन्म आहे त्यांचा म्हणजे 1934 साली गुलजार नावाची आंधी जन्माला आली वा क्या बात आहे वा. माझ्याकडे हे आहे आंधीच्या गाण्यांची त्या कालची सीडी आहे काय सांगता? हा ते हे होतं ना त्यावेळेला ते ते होतं ना ते हे तेव्हाची ते, हा. तेव्हाची आहे माझ्याकडे ते काय म्हणतात ते रेकॉर्ड माझ्याकडे आहे वा. त्या आंधीची आज काय किंमत असेल ते आंधी बॉयलर आहे की गावठी आहे त्याच्यावर डिपेंड आहे अंडी बोललो मी सांगितलं होतं तुला हा गुलजारांची भंकस नाही असं नाही करायचं ना भाई भाई आपण फॅन आहे ना यार गुलजार फॅन आहे ना वाढदिवस आहे ना यार असं आंधी नाही बोलायचं. सिनेमा म्हणजे ते हे आर.डी. बर्मनजींचं संगीत होतं त्याला अरे तुम्हाला बर्मन. माहित नाही आंधी जबरदस्त आहे पिक्चर हो म्हणजे काय? आंधी मी 20 एक वेळा बघितलं 20 वेळा वा जबरदस्त 20 खुशबू बघितलं का खुशबू नाही खुशबू अरे, खुशबू नाही बघितलं राहिला तो राहिला खुशबू
अरे खुशबू बघितला की नाही खुशबू आपला रेग्युलर हाय. आहे संध्याकाळी 7 जायचं सगळ्यांना पेक सिस्टीम आपल्याला कॉटर सिस्टीम वीज पेक सिस्टीम खुशबू बार बद्दल बोलतोय तिकडे नाक्यावर. अरे भाई नको करू असं यार, नको करू सांगितलं ना तुला यार. अरे आपण फॅन आहो ना यार. चूक झाली काय आपण फॅन आपला आदर्श आहे ना भाई गुलजार, त्यांच्याबद्दल असे जोक नाही नाही करायचे काय? असं नाही चलता यार. खुशबू मांजरी रे आईवर गाणं आहे माझी आईवर आहे कसं काय ओ माझी रे आईवर गाणं आहे हा माझी म्हणजे नावाड्या नावाड्या माझी म्हणजे नाव द्या हा. आणि मग हा बोलतो ते तू बोलतो हा बोलतो खलाशी खलाशी खलाशी. खलाशी कळलं तुला या 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 ऐका हे आणलं का तुमचं काय ते आधार कार्ड वगैरे आधार आणलं? कार्ड आहे ना हा, हा, हा. सर. आधार कार्ड सर. आधार कार्ड रसिका वेंगेलकर कोण आहे मी अरे साहेब. येस 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 गुलजार साहेबांचं नाव माहितीये का हे खिरी वॉज अ रिअल नेम ऑफ गुलजार. ए, जरा- 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 ए, गुलजार साहेबांचं नाव माहितीये का अरे आपले आज फॅन आहे ना भाई आपले गुलजार साहेबांचं नाव ए, 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 हा, हा, द्या ना सर. गुलजार साहेबांचं नाव बरं गुलजार साहेबांना बघितलंय कधी हा कधी बघितलंय बघितलंय ना कधी ते पांढऱ्या केसांचे ना काय हा ते काय यार, fan साहेब आहोत. मला माहितीये सर नाव गुलजारांचं नाव संपूरण सिंग कालरा. ये बात अय मॅडम अरे यार अय मॅडम कॉंग्रॅच्युलेशन Thank you. हॅपी बर्थडे गुलजार हॅपी साहेब बर्थडे गुलजारजी. काय अरे काय माणूस नाव, आहे नाव. इकडे इकडे हे काम राहिलं तुमचं फाईन वा 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 Sorry, मोठा sir. माणूस आहे गुलजार साहेब हो म्हणजे काय तुम्हाला माहिती एकदा जावेद अख्तर गुलजार साहेबांबद्दल बोलले होते हा? तीनचा पोहे होते गुजा जावं लागतं बोले त्या गुजा इथं रिकल आहे तर जावं लागतं बोले आ या सोया ए, ए, तू होता तिकडे बाजूला चहात खारी बुडवत होता तू मग तुला काय माहिती कशाला बोल नाही भाई देख भाई फिरसे असं नाही करायचं नाही नाही सर तसं गुलजार आहे यार साहेब इथं- काय म्हणाले ते हे गुलजार साहेब काय म्हणाले जावेद अख्तर साहेब. जावेद अख्तर साहेब. जावेद अख्तर साहेब एकदा गुलजार साहेबांबद्दल बोलले होते बोलले होते कि मुश्किल भाषा में अच्छा लिखना बड़ा आसान होता है अच्छा मुश्किल भाषा में अच्छा लिखना बड़ा आसान होता है पर आसान भाषा में अच्छा लिखना बड़ा मुश्किल होता है वा ये उफ उफचा अर्थ काय ही तुझी काय रिॲक्शन आहे उफ नाही नाही साहेब वुफचा अर्थ काय नाही साहेब ते त्याला असं बोलायचं खूप भारी आहे शेंडल मला येडा समजलं तू पण देख भाई तू अभी जिंदा आहे ना कारण तू फॅन आहे इतर इतर अरे तू गुलजार साहेबांचा फॅन आहे म्हणून जिवंत आहे नाही मारला असता यार असं बोल तुला पण मारला असता असं मत करू यार मोठे मोठे हा, हे राहिले ते सुन हे बसा ना साहेब हा. अहो काय सहजता हो काय रे, ते सवालच नाही रे यार गुलजार साहब हैट्स ऑफ है वो स्टैंडिंग ओवेशन है वाह हाँ पिछली बार जब तुम मेरे घर आई थी तब तुमने एक माचिस की डिबिया पर एक पौधे का चित्र बनाया था नाही मी नाही अहो शपथ नाही मी खरंच नाही मी शायरी तुमच्या शायरी घरी शायरी शायरी गुलजार साहब की शायरी अच्छा, है पिछली बार जब तुम मेरे घर आई थी तब तुमने एक माचिस की डिबिया पे एक पौधे का चित्र बनाया था पण- वाह अब आकर देखना उस पर एक फूल खिला है आई गं. ये बात सुंदर ये बात है ये खरंच बात सुंदर. है हाँ, त्याचा मरतो साहेब मरतो कशी शेट्टी कशाला मारली तू तमाशाला बसलाय तिकडे तमाशाला बसलाय तू बस खाली बस खाली अरे गुलजार साहेब आहे गुलजार साहेब आहे एक डिग्निटी आहे भाई है की नाही बरोबर. हा ये शिट्टी बिट्टी नाही मारणे का हे बघ असं करायचं क्या बात हा कारण त्यांची शायरी ना इथे घुसते इथे दुसरीकडे कुठेही घुसत नाही इथे घुसते लक्षात आलं तुझ्या बरोबर. हा? आई आपल्यासाठी लिहणारा कवी आहे हा. अरे प्रत्येकाला वाटतं ना जगातल्या यांनी माझ्यासाठी लिहिलंय हेच त्यांचं यश आहे खरं आणि साहेब ते उपवासावर गाणं लिहिलंय बघा कुठलं उपासावर साबुदाना धुंडताय ते. मोरे ते आबुदाना आहे आबुदाना आबुदाना म्हणजे काय ते रबरी बॉलने खेळतात अरे ते. ते आपण- ओ
वारणार ते आहे. आबादुबी आबा तुम्ही आबुदाना म्हणजे अन्न आणि पाणी. ते फक्त श्रेष्ठ साहित्यिक नाही आता, ते लेखक आहेत, ते कवी आहेत, ते दिग्दर्शक आहेत, ते शायरी करतात, ते सगळं करतात, ते ऑल इन वन आहेत. म्हणून तर त्यांना आता शासनाने ज्ञानपीठ पुरस्कार दिला. हो. जय हो. हो हो या गाण्यासाठी ऑस्कर मिळाले आपल्या गुलजार साहेबांना, पद्मभूषण पुरस्कार मिळालाय, हा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळालेत. अरे एवढा मोठा प्रतिभावान साहित्यिक असूनही त्यांनी इतर भाषांमधलं साहित्य अनुवादित करून हिंदी वाचकांपर्यंत पोहोचवलं. खरं आहे. म्हणजे आपले विवा शिरवाडकर, कुसुमाग्रज यांच्या अनेक कविता त्यांनी अनुवादित करून हिंदी वाचकांपर्यंत पोहोचवल्या. हा. हे त्यांचं कार्य आहे. होय ना बघ. आता एवढ्या मोठ्या माणसाला आपण सगळे काय करू शकतो? फक्त शुभेच्छाच देऊ शकतो. या आपण त्यांना शुभेच्छा देऊया. गुलजारजी, आमच्या आधीच्या पिढ्यांना, आमच्या पिढीला आणि ह्या नंतरच्या येणाऱ्या पिढ्यांना तुम्ही खूप आनंद दिलाय, समाधान दिलेलं आहे. गुलजारजी, आमच्या संपूर्ण टीमकडून तुम्हालाही मानवंदना. तुमचं आयुष्य निरोगी राहो आणि शतायुषी व्हावं. गुलजारजी, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.